हा आमचा घरचा नित्यनियम होता. संध्याकाळ झाली की तात्या लगेचच आमच्याकडून शुभंकरोती पाडेपरावचा करून घ्यायचे. नंतर दिडकी, नेमकी, पावकी, अडीचकी यांची घुगमपट्टी व्हायची. तात्या त्यांच्या खर्चातल्या आवाजामध्ये रामरक्षा म्हणायचे. लोकभिरान रणरंगधीर राजीव नेत्र रघुवंशनाथ कारुण्य रूप करुणा करत श्री रामचंद्र शरण प्रपंच. हे म्हणून झालं की आमची आजी लगेच ताटं करायला घ्यायची. आणि मग तामस्य कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर हे ऐकू आलं की आम्ही मोठ्यांच्या पाया पडायचो आणि जेवायला बसायचो. तिन्ही सांजी अशीच व्हायची. झोप कधी लागायची ते समजायचं नाही. आणि पाटे एकदम ओम नमस्ते गणपते तुम्ही प्रत्यक्ष तत्वमशी, तुम्ही केवळ कर्ताशी, तुम्ही केवळ धर्ताशी, तुम्ही केवळ हरताशी, तुम्ही सर्व साक्षात्मशी नित्यम. हे ऐकू आले की आम्हाला जाग यायची. खूप सुंदर दिवस होते ते. आजही मन लहान होतं. ते गावाकडचे आजी आजोबा आणि ते गावाकडचं सुंदर आयुष्य आठवलं.